सो हॅलो गायज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आज मी एक स्पेशल व्हिडिओ बनवतो आहे. काइंड ऑफ एक डेस्टिनेशन ट्रेडिंग टाईपचा एक ट्रेड होता जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ठीक आहे. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला ट्रेड सांगतो. मी 2 ट्रेड्स घेतले होते आज. त्यापैकी एक ट्रेड होता गोल्ड USDमध्ये आणि दुसरा ट्रेड होता USD JPYमध्ये. गोल्ड USDमधील जो ट्रेड आहे त्यामध्ये आता $2100चा प्रॉफिट चालू आहे आणि JPYमधील जो होता त्यामध्ये आता $400च्या आसपास प्रॉफिट चालू आहे. तुम्ही पाहू शकता हे रिअल अकाउंट आहे ज्यावरती आता फंड्स आहेत अराउंड $23,000. सो ॲनालिसिस पण मी तुमच्यासोबत शेअर करेन, पण त्याआधी मला एक गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला, ज्यासाठी मी ही व्हिडिओ इतक्या अर्जन्सीमध्ये बनवतो. मी बाल्कनीमध्ये बसलो होतो ट्रेड मॅनेज करत आणि जस्ट मी पाहिलं रिसॉर्टमध्ये की कोणीच नाही आहे. आता तुम्ही पाहू शकता रिसॉर्टमध्ये कोणीच नाही आहे, पाऊस चालू आहे. आणि रिझन हे आहे की हे बघा, मागच्या विकेंडला परवा मी आलो फ्रायडेला आणि सॅटर्डे संडे. सो 2 दिवस विकेंड होता. सगळेजण इथे येऊन एन्जॉय करत होते त्यांची ट्रिप. बरीचशी गर्दी होती, ते भयानक गर्दी होती असं म्हणलं तरी चालेल. आणि आज सकाळी ऑलमोस्ट 90% क्राऊड वॅनिश झाला म्हणजे काय की त्यांना जॉब असेल वगैरे, सो त्यांनी सकाळी चेकआउट करून टाकलं. तर मी विचार केला की यार आपलं किती भारी, आपण ट्रेडिंग करतो, आपल्याला काही यार लिमिट नाही आहे, मला थांबावंसं वाटलं मी थांबू शकतो. सो ट्रेडिंगचा हाच बेनिफिट आहे गाईज की जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल, तिथून तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल, तुम्ही करू शकता. जर तुम्हाला वाटते की मला संध्याकाळची करायची तुम्ही करू शकता, तुम्हाला वाटतं मला गोव्यामध्ये जाऊन करायची तुम्ही करू शकता. सगळ्या गोष्टी अलाउड आहे ट्रेडिंगमध्ये. मला कुठलाही बॉस नाही आहे की मला जायचं नाही की हां मला मला तिथे अटेंडन्स लावायचं आहे, मला तिथे जाऊन जॉईन व्हायचं आहे, काही नाही, लिव्हची ॲप्लिकेशन द्यायची, काहीच नाही. तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत ना ते एक फ्रीडम मिळतो. सो हा बेनिफिट आहे ट्रेडिंगचा. आणि जसं की मी सांगितलं तुम्हाला ॲनालिसिस, सो त्यावरती मी येतो. तुम्ही ते पाहू शकता. ही जास्त डीपमध्ये नाही दाखवते ना, ही जी लेवल दिसते तुम्हाला गोल्डमधील, सो या लेवलला मी एक ब्रेकडाऊन एक्सपेक्ट करत होतो आफ्टर डिस्ट्रीब्युशन फेज. ही डिस्ट्रीब्युशन फेज जेव्हा एंड होत होती तेव्हा मी डाऊनसाईडचा मोमेंटम पकडून चालवतो. ओव्हरऑल ट्रेंड जो गोल्डचा होता तो डाऊनसाईडचा होता आणि त्यानंतर मी इथे डाऊनसाईडचा ट्रेड एक्सप्लेन करत होतो, डाऊनसाईडचा ट्रेड एक्सपेक्ट करत होतो. सो इथे एंट्री बिल्ड केले मी हाफ क्वांटिटीने इथे, हाफ क्वांटिटीने आफ्टर दिस ब्रेकआउट. सो ॲव्हरेज जे मला मिळालं तेही मिळालं. ठीक आहे. आणि त्यानंतर आत्तापर्यंत मी ट्रेडमध्ये आहे. स्टॉप लॉस खूप छोटा होता, तुम्ही पाहू शकता. एकदम छोट्या स्टॉप लॉसने आपण काम करत होतो आज, एकदम छोटा स्टॉप लॉस, आणि रिवॉर्ड आपल्याला खूप चांगला मिळाला आहे. मी एक्सपेक्ट करतो आहे अजून थोडासा डाऊनसाईडचा मोमेंटम, म्हणून मी प्रॉफिट बुकिंग नाही केलं आहे आणि अजूनही मी या ट्रेडमध्ये थांबलेलो आहे. आणि दुसरा ट्रेड जो आहे USD JPYचा, तो पण सेम ट्रेड आहे, फक्त ऑपोजिट. जिथे मी बाय केलं होतं तिथे मी सेल केलं आहे. जर मी गोल्डमध्ये सेल केलं असेल तर मी USD JPYमध्ये बाय केलं आहे. एवढाच फक्त फरक आहे. आणि याबद्दल मी डिटेल्ड व्हिडिओ पण एकदा विकेंडला बनवेन, जेव्हा मी वापस पोहोचेन साताऱ्यामध्ये तेव्हा मी बनवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून काही ना काहीतरी नक्कीच, काही ना काहीतरी म्हणण्यापेक्षा यार मला हेच सांगायचं होतं की ट्रेडिंग जे फील्ड आहे ना खूप अंडररेटेड आहे. म्हणजे लोकांना, हां तुम्ही काय करता, मी ट्रेडिंग करतो, मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतो. लोक म्हणतात हां ठीक आहे, त्यांना वाटतं की कॅज्युअल येते, त्यांना सिरियसनेस नसतो. पण त्याचा बेनिफिट हाच आहे, जेव्हा तुमचा सक्सेस दिसेल ना आपोआप सगळे लोक शांत होऊन जातील असं म्हणू शकतो आपण. आणि हेच रिझन आहे मेन, म्हणजे की ट्रेडिंगमध्ये तुम्हाला फ्रीडम आहे, लोकेशन फ्रीडम आहे, टाईम फ्रीडम आहे. परत तुम्हाला कोणीही तुमचा बॉस नाही आहे, तुम्हाला ना कोणाला रेंट द्यायचं आहे, ना कोणाला लाईट बिल द्यायचं, नथिंग. सिम्पली तुम्ही तुमची लाईफ एन्जॉय करत 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 तुम्ही तुमचा ट्रेड फिनिश करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम, की तुम्ही प्रॉफिटेबल असलं पाहिजे, बिकॉज प्रॉफिटेबल असणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आणि ती असणं खूप गरजेचं आहे. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. एक काइंड ऑफ एक वेगळा प्रयत्न होता माझा की काहीतरी नवीन करूयात यार. व्लॉग करण्याचा प्लॅन होता पण म्हणलं व्लॉग नको. सो एक काइंड ऑफ एज्युकेशनल व्हिडिओज पण थोड्याशा वेगळ्या स्वरूपात. सो आय होप तुम्हाला हा डेस्टिनेशन ट्रेड आवडला असेल आणि बऱ्याच दिवसांचा व्हिडिओ येतो यूट्यूबवरती. सो थँक्यू सो मच फॉर युअर पेशन्स आणि जे काय तुम्ही सपोर्ट प्रेम दाखवत आलं त्यासाठी पण थँक्यू सो मच. आणि भेटूयात लवकरच, मी लवकरच ॲक्टिव्ह होणार आहे वापस यूट्यूबवरती. सो जे पण लोक सबस्क्राईब केलं नसेल आपल्याला ते करू शकतात. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि डिटेल्ड याचा जो ॲनालिसिस आहे तो मी विकेंडला घेऊन येईन जेव्हा मी प्रॉपर सिस्टीम समोर असेल. आत्ता माझ्यासमोर जास्त गोष्टी दाखवायला नाही आहेत, सो मी तुम्हाला थोडक्यात दाखवलं. ओके, टू समअप हा ट्रेड होता आणि आत्ता प्रॉफिट चालू आहे अराऊंड $2500च्या आसपास, जे की होतात अराऊंड 2 लाख रुपये इंडियन करन्सीमध्ये. ओके, सो चलो टेक केअर.